आक्षेप त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा, त्यांच्या भूमिकेचा, त्यांच्या प्रत्येक मिनिटाला बदलणाऱ्या भूमिकेचा किंवा ज्या मागण्या होत्या आणि समाजाची दिशाभूल करणं लावली त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं. अजिबात नाही. ह्यानी कुणालाच हा वेगळ्याच कुणाच्या तरी याचा रिमोट दुसऱ्यांच्याच हातात आहे. हा कुठल्याही सहकार्याला विचारत नाही. स्पष्ट बोलत नाहीत. कुणाच्या हातात रिमोट वगैरे? शरद पवारांच्या कोण म्हणतात स्पष्ट बोलत नाही? मरायला भिणारी संगीता वानखेडे नाही. जो शरद पवार मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध करत होता, का बरं तो बॅनर लावतो? याचे अधिकारी, याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी का बॅनर लावतायत जरांगेचे? बाकीचं सभा कुणी घेतल्या आहेत, काय घेतल्या सगळ्यांना माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता 10% आरक्षणाची जी घोषणा सरकारने केली त्यानंतर ते समाधानी नाही आहेत. सगळे सोयरेची जी अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे. आणि आता त्यांनी 24 तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी घोषणा केलेली आहे. मात्र जरांगे पाटलांवर त्यांच्या सहकाऱ्यांकडूनच मोठे गंभीर आरोप केले जात आहेत. अजय महाराज बारसकर यांनी आरोप केल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या सहकारी असलेल्या, महिला सहकारी असलेल्या संगीताताई वानखेडे माझ्यासोबत आहेत. ताई, असं का झालं? जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही लढत होतात, आरक्षणाची ही तुमची लढाई होती, असं अचानक काय झालं की तुम्हाला त्यांच्यावर आता आरोप करावे लागतात? तुम्हाला पटत नाहीये त्यांचे मुद्दे? मुळात अखंड महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलं असेल की महाराष्ट्राने त्या माणसाला डोक्यावर घेतले. तो माणूस जे काय आज आहे ते मराठा समाजामुळे, सर्वसामान्य लोकांमुळे आहे. त्यांना काय ऑफिसमधल्या लोकांनी येऊन नाही मदत केली, त्यांना तळागाळातल्या, ग्रामीण भागातल्या, झोपडीतल्या, गावातल्या, शेवटच्या घरातल्या व्यक्तीने मदत केली. आणि म्हणून आज जरांगे खूप कमी कालावधीमध्ये एवढं मोठं नेतृत्व उदयास आलं. हरकत नाहीये, सर्वसामान्य घरातला व्यक्ती त्यांनी नेतृत्व कराच, ही तर माझी भूमिका आहे. जर तुम्ही मराठा आरक्षणाच्या मागच्या क्लिप माझ्या बघितल्या असतील, अगदी मुंबईतले माझे भाषणं जर तुम्ही बघितले तर मी त्यात सुद्धा बोललेली आहे की सर्वसामान्य लोकांना का पुढे येऊ देत नाहीये, त्यांना का नेतृत्व करू देत नाहीये, तरुणांना का नेतृत्व करू देत नाहीये, त्यांना करू देत. याच भूमिकेतनं ज्या वेळेला जरांगे उदयास आले, ते ज्या वेळेला ते उपोषणाला बसले कुणालाच माहित नव्हतं. मला वाटतं मीडियाला सुद्धा, तुम्हालाही माहित नसेल बरोबर. ज्या वेळेला लाठीचार्ज झाला आणि जे काय दृश्य महाराष्ट्रामध्ये फिरत होते त्यावेळेला सगळ्यांचीच मनं त्यातमध्ये हेलावून गेली असतील, फक्त मराठा समाज नाही. अगदी त्या ठिकाणी प्रामुख्याने सर्व मंत्री गेलेत, सर्व जातीचे, सर्व धर्माचे. अगदी बाळासाहेब आंबेडकरांपासून ते तो जलील, राज ठाकरे, सर्व तिथं पडळकर वगैरे सर्व त्या ठिकाणी गेलेत की बाबा हे जे झालं हे चुकीचंच झालंय, हे व्हायला नको होतं. परंतु त्यानंतर काय झालं, समाजाने त्या माणसाला डोक्यावर घेतलं. अगदी मी तर फार छोटी कार्यकर्ती आहे, परंतु सर्वांनी त्यांना सपोर्ट केलाय. त्यावेळेला मनोज जरांगेचा चेहरा महाराष्ट्राने बघितला. ह्याच्या अगोदरही त्यांनी काय केलंय, कोणत्या संघटनेच्या माध्यमातून लोक त्यांना ओळखत होते का? कुणी ओळखत नव्हतं. परंतु या कृत्यानंतर किंवा ही जी घटना घडली होती ह्याच्यानंतर काय केलं, महाराष्ट्राने त्या माणसाला डोक्यावर घेतलं की हे जे घडलंय हे चुकीचंच घडलंय. आणि त्यांची बोलीभाषा, त्यांचं वागणं, त्यांचं जे काय होतं, त्यांचं जी मांडणी होती की ज्या वेळेला त्यांना मंत्री लोक भेटायला जायचे की नाही हिथंच बोलायचं, कॅमेरासमोरच बोलायचं, मी मागं येणार नाही, माझ्या कानात बोलू नका, ह्या जे काय त्यांचं दिसणारं रूप होतं ना, याच्यावर भाळून गेलोय आम्ही. अगदी मी असेल, महाराष्ट्र असेल की नाही, सच्च्या मराठ्यांचा आता कुणीतरी वाली मिळालाय त्यांना. आणि आता आपल्याला या माणसाला बस सपोर्ट करायचा आहे आपल्याला, मग कुठल्याही माध्यमातून, सोशल मीडियाच्या हो, स्वतः त्या ठिकाणी जातीने हजर होऊन हो, ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने त्यांना सहकार्य केलं. परंतु कालांतराने काही गोष्टी अशा लक्षात आल्या ना, मी तर तुम्हाला सांगते, एवढा म्हणजे ओबीसी समाजाचा आक्रोश माझ्यावर उडून घेतलाय ना, द्वेष, की ज्या वेळेला यांना छगन भुजबळ बोलत होते घाणारड्या भाषेमध्ये, त्यावेळेला यांचे सहकारी मला फेसबुकला कॉल करायचे, मला व्हॉट्सअपला, मला कॉलिंग करत नव्हते, पण मला काय वाटायचं, काही गोष्टी गोपनीय ठेवायच्या असतील यांना, म्हणून मला हे सांगत असतील, असं जाऊ दे मरू दे. मी सूचना करत होते, तुम्ही बोला, तुम्ही भुजबळला बोला, भुजबळ किती बोलतायत साहेबांना, तुमच्याशिवाय कुठलीही महिला भुजबळाला गप करू शकत नाही किंवा भुजबळवर बोलू शकत नाहीये. ताई तुम्हीच बोलू शकता फक्त. त्यावेळेला मी खरं सांगते दादा, माझा भाऊ कॅन्सरग्रस्त आहे. अक्षरशः तो इतका सिरियस होता त्यावेळेला, भयंकर, म्हणजे मी या गोष्टींसाठी वेळच देऊ शकत नव्हते. तरी सुद्धा जसा मला वेळ मिळेल ना तशी मी याच्यामध्ये सहभाग घ्यायची. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लाईव्ह घ्यायची, मी सतत पोस्टवर बोलायची की नाही दादांना एकटं सोडू नका, मी नाही येऊ शकत तिथं, परंतु जो वर्ग मला मानणार आहे मी त्यांना आव्हान करायची, नाही तिथं जा, तुम्ही जाऊ शकता, मी नाही येऊ शकत पण तुम्ही जाऊ शकता. किंवा जे कोणी त्यांना गलिच्छ बोलत असेल, चुकीचं बोलत असेल, त्यांचा मी प्रामुख्याने अगदी इतका विरोध करत होते की भुजबळची क्लिप तुम्ही सुद्धा बघितली असेल. कोण बोललंय माझ्या एवढं मला सांगा महाराष्ट्रामध्ये?
मी इतकी भुजबळ कुणामुळे बोलले हो मी? येस, मी आरक्षणासाठी बोललेच. भुजबळ काय धुतल्या तांदळाचा नाही. मी त्याला बोलले, मला त्याची खंत नाहीये, मी दिलगिरी व्यक्त करणार नाही, कारण तो चुकीचाच माणूस आहे. आरक्षणाला आडवा येतो, चुकीचाच आहे. मी त्याला बोलले त्याचं कारण, जरी तू आमदार आहे तुझ्या भागापुरता प्रभागापुरता, तरी तू मंत्री म्हणून अखंड महाराष्ट्राचा मंत्री आहे. आणि तू मंत्री पदाची शपथ घेताना तू सांगितलं होतं मी कुठल्याही जातीचा भेदभाव करणार नाही, सगळ्यांना समान हक्क देईल, समानतेची वागणूक देईल. तुम्ही त्यांचं सगळे मतं हे खोडून टाकले होते. अनेकांना प्रश्न पडतोय की संगीता वानखेडे ह्या कोण आहे, त्यांचं मराठा आरक्षणासाठी योगदान काय आहे, त्या जरांगे पाटलांबद्दल बोलतायत, हे अनेकांचे कमेंट पण पडले असतील कदाचित. काय तुमचा काय परिचय, तुम्ही कधीपासून जोडले गेले त्या आंदोलनाशी? मी तर जेव्हा हा मुकमोर्चा चालू झाला होता तेव्हापासून मी जोडले गेलेली. मुकमोर्चा असेल, ठोकमोर्चा असेल, नंतर योगेश केदारची वनवास यात्रा असेल. मी कोण आहे हे जे त्यांचे कार्यकर्ते आता बोलतात ना, बाई तू कोण, तेच कार्यकर्ते ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये सभा घ्यायची होती त्यावेळेला माझ्या भाषणाच्या क्लिप का व्हायरल करत होत्या केदारच्या आंदोलनातल्या? तुम्ही मला विचारताय ना तू कोण आहे, मग तुम्हीच लोक माझ्या भाषणाच्या क्लिप का व्हायरल करत होते की यावंच लागतं अंतरावली सराटीमध्ये? आव्हान करत होते कुठल्या क्लिप व्हायरल करून? माझ्या व्हायरल करून. मग त्यावेळेला तुम्ही तुमच्या जरांगेच्या का नाही क्लिप व्हायरल केल्या, इतर अन्य लोकांच्या का नाही माझ्याच क्लिप का व्हायरल केल्या? हे तुम्हीच मला विचारताय आता मी कोण आहे. जरांगे पाटलांच्या कुठल्या गोष्टीवर तुमचा नेमका आक्षेप आहे? तुम्ही फार 2-3 मुलाखती दिल्या, त्याच्यामध्ये फार त्यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे पाटलांनी सेटलमेंट केली, बंद दाराआड काय झालंय, या सगळ्या गोष्टी बोलल्या. नेमका आक्षेप काय नेमका तुमचा? आक्षेप त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा, त्यांच्या भूमिकेचा, त्यांच्या प्रत्येक मिनिटाला बदलणाऱ्या भूमिकेचा, किंवा ज्या मागण्या होत्या आणि समाजाची दिशाभूल करणं लावली त्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं तुमची मागणी काय होती जर तुम्ही बघितलं असेल, पत्रकारांना सर्वच माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल ज्या वेळेला हल्ला झाला त्यांनी कुणबी दाखले मिळावे म्हणून जे काय की बाबा सर्वांना सरसकट पहिलं सरसकट नव्हतं, पहिलं मराठवाड्यापुरतं होतं. नंतर काय आलं, सरसकट कुणबी दाखले द्या. त्याच्यानंतर काय आलं, सगळे सोयरे जोडा. म्हणजे तुमचं जे शेपूट आहे ते लांबच चाललंय. तुम्ही काय करता, दिशाभूल करणं लावलीये सर्वसामान्य मराठ्यांना. हे काहीच कळत नाही तुम्ही काय. पाटील असं आपल्या भाषणात बोलतात, ते माईकवर खुलेआम बोलायचे की माझ्या मी सहकार्यांना बोलणार आणि त्याच्यानंतर निर्णय घेणार. मग तुम्हाला सगळं विचारून घेतलं तर आज आक्षेप का घेताय तुम्ही? कोण बोलतोय सहकार्यांना? कुणाला विचार? कुठला सहकारी म्हणतोय मला विचारून केलं पाटीलनी, त्याने पुढे यावं. काय खरं काय होतं तो नेमकं? अजिबात नाही. ह्यानी कुणालाच, हा वेगळ्याच कुणाच्या तरी याचा रिमोट दुसऱ्यांच्याच हातात आहे. हा कुठल्याही सहकार्याला विचारत नाही, स्पष्ट बोलत नाहीत. कुणाच्या हातात रिमोट वगैरे? शरद पवारांच्या. कोण म्हणतं स्पष्ट बोलत नाही? मरायला भिणारी संगीता वानखेडे नाहीये. शरद पवारांच्या हातात त्याचा रिमोट आहे. त्याचं कारणही सांगते तुम्हाला मी. आपल्या पुण्यातलाच विषय घ्या. पुण्यामध्ये कुणाचे बॅनर लागले? तो कुणी लावले? जरांगेचे बॅनर. कोण होतं पुण्यामध्ये बॅनर लावणार? राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता पुण्यामध्ये बॅनर. जो शरद पवार मराठा आरक्षणाला आतापर्यंत विरोध करत होता, का बरं तो बॅनर लावतो? याचे अधिकारी, याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी का बॅनर लावतायत जरांगेचे? बाकीचं सभा कुणी घेतल्या आहेत, काय घेतल्या सगळ्यांना माहिती आहे. जेसीबी कुणाचे आहेत चेक करा. कुठून आले करोडो रुपये सभेला? वेडे नाहीये, पब्लिक वेडं नाहीये, हे आम्हालाही कळत होतं. माझ्या जर तुम्ही फेसबुकच्या लाईव्ह बघितल्या असतील तर तुम्ही बघा, मी आत्ता विरोध करत नाही. मी 1 ते 1.5 महिना झाला त्याचा विरोध करते आणि तेव्हापासून मी हेच बोलतीये. कुठून आलेत? बरं त्यावेळेला मी गप्प होते असं सगळं. येस, कारण मला असं वाटतं जाऊ दे ना, मरू दे, भेटतंय ना समाजाला आरक्षण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, मरू दे, काय करायचंय, करतोय ना खर्च, करू दे. परंतु तो मराठा आरक्षणासाठी खर्च करत नाही हो. तो काय करतोय, विस्कळीत करायचंय त्याला वातावरण. आता मला सांगा, जर आरक्षणासाठी तुम्ही लढा उभारला होता, आता काय अडचण आहे हो? आरक्षण दिलंय ना स्वतंत्र, 10% आरक्षण दिलंय ना, स्वतंत्र आरक्षण दिलंय. बरं याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळतच आहे. ओबीसी मध्ये कुणब्यांना कुणबी दाखले बंद केलेय का? असं केलंय का? सरकार बोललंय का तुम्हाला 10% दिलं म्हणजे तिकडं ओबीसी मध्ये तुम्हाला मिळणार नाही कुणब्यांना? ज्यांचे कुणबी दाखले मिळतात त्यांना ओबीसी मध्ये मिळणार आहे. स्वतंत्र 10% आरक्षण मिळालं, अडचण काय? बरं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की टिकणार नाही. 22 राज्यांना टिकलंय, 22 राज्यांना मिळाले. मग संविधानामध्ये अशी तरतूद आहे का महाराष्ट्रामध्ये टिकणार नाही? मग हा गौड बंगाल किंवा हा गोंधळ कशासाठी? हा अट्टहास कशासाठी? आणखी काय मिळवायचंय? एक लक्षात घ्या, 2014ची निवडणूक आलेली आहे. ज्यांनी कोणी रिमोट, आता संपलेल्या पक्षाने रिमोट त्यांच्या हाती दिलेला आहे आणि त्या संपलेल्या पक्षाला मनोज जरांगे ही वोट बँक आहे त्यांची. त्याच्यामुळे त्या संपलेल्या पक्षाने काय केलंय, ह्यांना भरपूर ताकद लावलेली आहे. तुम्ही जर प्रामुख्याने चेक केलं तर खरंच बघायचं की त्याच्यामध्ये मुंबईला येताना कोण होतं यांच्यासोबत, ते कुणाचे कार्यकर्ते होते? हा, सगळे शरद पवारच्या गटातले आहेत. बरं दुसरी गोष्ट, मुंबईला येताना हे काय बोलले, आम्ही पायी जाऊ. खोटं नाही वागायचं. चर्चा कुठे होतात? तुम्ही आता आरोप करताय, थेट राष्ट्रवादीचं नाव घेताय, ते चर्चा कुठे होतात? कसं घडतंय सगळं? होतात की
आमचेही सहकारी आहेत, आमच्याही चर्चा होतात, काही गोष्टी माझ्याही पर्यंत येतात, चळवळीतली मी पण आहे, बिलकुल होतात ना. त्यावेळेला काही गोष्टी नाही बोलता येतात, कारण प्रत्येकामध्ये माझी एवढी हिंमत नाही हो. ट्रोल केल्या जात आहे, मारायच्या धमक्या दिल्या जात आहेत, फार गलिच्छ भाषेत मुलींना बोलल्या जात आहे. आता जरा लाईव्ह चालू असेल ना तर तुम्ही फक्त कमेंट बघायच्या काय असतील खाली त्या. रेप फक्त शारीरिकरित्याच होत नाही, शाब्दिकरित्या सुद्धा रेप होतोय. दररोज माझ्यावर एवढं घाण मला बोलल्या जातं. मला सांगा तुम्ही, हा बोलतोय मी छत्रपती किंवा याचे कार्यकर्ते बोलतायत, छत्रपती होणे नाही, होणारही नाही, ना भूतो ना भविष्य. स्वतःला छत्रपती कुणीच म्हणून घ्यायचं नाही, बिलकुल नाही. त्या तर विरोधातच असणार आहे कधी पण. छत्रपतीतलं काय रे तुझ्यात? मग छत्रपती सोड, छत्रपतीच्या मावळ्यांचा एक गुण तरी तुझ्यात आहे का? छत्रपतींनी जो स्वराज्याचा लढा उभारलाय ना, तो महिला भगिनींच्या इब्रतीसाठी, त्या वाचवण्यासाठी. आतापर्यंत मनोज जरांगे यांनी कुठं बाईट दिली का मीडियामध्ये की महिलांना कोणी ट्रोल करायचं नाही? दिली? तुम्ही कुठं ऐकली आहे, पाहिली आहे? नाही, गरजच नाही त्याला. त्याचा अहमपणा, मी करन ते, त्याची काय चालले हम करोशी कायदा. तुमचा असा कुठला अनुभव? म्हणजे अजय महाराज बारसकर यांनी सांगितलंय की त्यांचा एक वाईट अनुभव आला, त्यांच्याबद्दल बोलले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले की मी आता जरांगे पाटील सुद्धा म्हणणार नाही. तुमचा काय असा व्यक्तिगत काय असा अनुभव तुमचा की इतका राग आहे तुमच्या मनात? मी काय झालं माहिती का, त्यांच्या एका सहकार्याला, मला आता त्यांचं नाव आठवत नाही बघा, माझ्या मोबाईलमध्ये आहे सेव्ह, त्यांच्या एका सहकार्याला कॉल केला. जे मला म्हणायचे ना ताई बोला, त्यांना फोन केला मी आणि त्यांना बोलले की दादा तुम्ही काय झालं, ज्या वेळेला मी भुजबळांवर बोलले त्यावेळेला भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी मला भयंकर ट्रोल केलं. बरं सोशल मीडियावर करू देत, पण ती लोक काय करायची माहिती का, मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतलेत त्यांनी आणि मला फोन करायचे, व्हॉट्सअपला कॉल करायचे आणि इतके गलिच्छ बोलायचे. त्यावेळेला माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता, मी औषधं आणण्यासाठी इकडं पुण्यामध्ये येत होते आणि गाडीवर असताना मला साईटला होऊन फोन कट करेपर्यंत ते लोक इतके घाण शिव्या देऊन घेत होते की विचारायला नको. ब्लूटूथ कनेक्ट असायचं त्यामुळं फोन लगेच कनेक्ट व्हायचा. मला गाडी साईटला घेईपर्यंत भयंकर शिव्या देऊन ठेवायची ती लोक. मग मला त्या लोकांना वेळ नव्हता सोशल मीडियावर उत्तर द्यायला. मला माझ्या भावाला जगवणं महत्त्वाचं होतं. म्हणून मी काय केलं, ज्यांनी मला सांगितलं होतं ना बोला, मी त्यांना म्हटलं तुम्ही बोला म्हटलात, मी बोललेत. मला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, करू देत, हरकत नाही, परंतु तुम्ही ना यांना सांगा, जरांगेंना, की तुम्ही फक्त 1 मिनिट 30 सेकंद बोला, की त्या संगीताताईंना तुम्ही ट्रोल करू नका, ती महिला आहे एवढं गलिच्छ बोलू नका. वैचारिक वाद आहे ना तो विचारांनी हे करा, पण तुम्ही तिला फोन करताय, तिची हॅरेसमेंट करताय, ती करू नका. मी आज फार भयंकर कंडिशनमध्ये, ते बोलले तुम्ही बोलतो त्यांना, ताई टेन्शन घेऊ नका, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर माझे जे जास्त निकट होते त्यांनाही मी कॉल केला की दादा मी आत्ता यांना असा फोन केलाय. ते म्हटले बरं ताई मी पण तिथंच आहे, बघतोय मी. तर ह्यांनी त्यांना पुन्हा आठवण करून दिली की अहो तुम्ही ते ताईंनी सांगितलं होतं बोलायचं, ते म्हटले हो बोलतो. हे तिथं होते दादा यांनी. मी पुन्हा यांना फोन केला, फोन चालू ठेवलेला त्यांनी की ताई तुमचाच विषय मांडतायत पुढं, फोन चालू ठेवा, थांबा. मी स्वतः शब्द ऐकलेले आहे जरांगेचे. जरांगे बोललाय मी त्या बाईला सांगितलं नाही बोल म्हणून, मला आरक्षण महत्वाचं आहे. आता ते रिकामे धंदे मला सांगायचं नाही, ह्याच्या बाबतीत बोल आणि त्याच्या बाबतीत बोल. लोक काहीतरी मोठं होण्यासाठी रिकामे धंदे करतायत. कुणाला मोठं व्हायचंय? अरे कोण तू? मी माझ्या कार्याने मोठीच झालेली आहे. मोठं होण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी मी काम करत नाही. मी एका गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे, गरीब घरात जन्माला आलेली आहे. मी जे माझं अस्तित्व निर्माण केलंय ते माझ्या कार्यातनं केलंय, कामातनं केलंय. तुम्ही आजही चेक केलं तर मी भाड्याच्या घरात राहते, टेलरिंग काम करते आणि 2 मुलींचा उदरनिर्वाह करते. आजही माझ्या 2 मुलींची फी त्या ज्या शाळेत होत्या ना, त्या शाळेचा तुम्हाला नंबर देते, ॲड्रेस देते, जाऊन विचारायचं. कोरोना काळातली 2 वर्षाची फी त्यांची बाकी आहे. यावर्षी माझ्या मुली घरी आहेत दादा. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत ना कालपासून की ही विकल्या गेली आहे, अरे आतापर्यंत मला कोणी विकत घेऊ शकलं? डोळ्यात पाणी येतंय. काय तुम्हाला काय फोन वगैरे काय धमकीचे येत आहेत? मी त्याला भीतच नाही. मला फोन करायची ते हिंमत करणार नाही. तेही असंच भुजबळांसारखंच पायंडा ते पण आणणार आहेत की काहीतरी कुणाच्या तरी नावाने घ्यायचं किंवा जो नंबर फक्त व्हॉट्सअपला आहे त्याच्यावर मला व्हॉट्सअप कॉल करायचा, ते करणार आहेत. वाईट या गोष्टीचं वाटतंय की आज माझी मुलगी 11वीला आहे, एक मुलगी 13वीला आहे. मी घरी ठेवलाय तो त्यांना पैसे नाही माझ्याकडे भरायला. माझ्या मुली घरी तुम्ही मी 4 चिंध्या जोडते ना त्यावेळेला मला 400 रुपये भेटतात. मला माझ्या चारित्र्यावर तुम्ही बोलताय, माझ्या मुलींबद्दल घाणघाण बोलल्या जाते, तरी सुद्धा हा माणूस एक शब्द बोलत नाहीये की लेकरांना बोलू नका रे, लहान आहेत तिच्या पुरी, सिंगल मदर आहे ती.
चाटायचे का मला हे लोक? माझा समाज, माझ्या छत्रपतींची पावलावर आठवण येते की त्यांनी स्वराज्याची निर्मिती कशासाठी केली आहे? महिलांची आबरू राखण्यासाठी केली आहे, महिलांची कपडे काढण्यासाठी नाही. हे लोक सोशल मीडियावर माझ्या दररोज कपडे काढतायत. कालच्या कमेंट बघा तुम्ही, किती घाण कमेंट आहेत. मला मी सांगू शकत नाही एवढ्या घाण कमेंट आहेत. ह्याला मनोज जरांगेला दिसत नाही का? बोलत नाही हा महिलांना बोलू नका. ही कोणती याची हे बरं आरक्षण मिळालेलं असताना हे कशासाठी लावलं यांनी? हे तोटांड कशासाठी लावले मला सांगा? आरक्षण मिळालेलं असताना हे सर्वसामान्य लोकांना आहे ना फक्त भरकटवण्याचं काम चाललंय. सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होणार. याचं पोरग घरात आहे, याची पोरगी घरात आहे, याची बायको सुरक्षित आहे. आज जे गुन्हे दाखल होणार आहे ना, आंदोलन हा जो घडवून आणणार आहे ना, ह्याच्यामध्ये गरीब मराठ्यांची पोरं बळी जाणारी. ह्याच्या अगोदरही तेच केलं. आबा पाटलांनी, केरे पाटलांनी, मयांनी, ह्या लोकांनी हेच केलंय. पोरांचा वापर केला आणि आता हा पण तोच उदयास आला. असं वाटत होता हा असं करणार नाही, पण हा त्यांचाही बाप निघालाय. हा तर फार भयंकर निघाला. हो, मॅनेज न होणारा मनोज असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. जे कॅमेऱ्यावर बोलतात, जे इंटरव्ह्यूमध्ये बोलतो, एक प्रामाणिक माणूस, एक जंटलमन, त्यांच्या बोलीभाषेत ते बोलतात. तशी त्यांची एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहे. तुम्हाला वेगळी काय प्रतिमा वाटते जरांगे पाटलांची? नाही, गर्विष्ठ माणूस आहे तो. त्या गर्व चढलाय त्याला, अगोदर नव्हता. पण ज्या वेळेला समाजाने त्याला डोक्यावर घेतलं ना, तो माणूस गर्विष्ठ आहे. तो माणूस मॅनेज झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे. बारसकर महाराज आहो, त्यांच्या सोबतचे सहकारी, त्यांच्या तुम्ही मुलाखती बघा, ते बोलतायत माझ्याकडे कितीतरी शेकडो माझ्याकडे पुरावे आहेत. आणखी काय हवंय? बरं, माझ्या तर प्रामुख्याने हे लक्षात येत होतं की हा माणूस खोटं वागतोय, ह्याचा थोतांड आहे जे काय आहे ते, हे सगळं खोटं आहे. हे काहीही खरं नाही. हे त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं. स्टेजवर मला सांगा कसं असतं माहिती का? छत्रपतींनी जरी स्वराज्याची स्थापना केली, कुणीही नसताना त्यांनी लढा उभारला, परंतु मावळ्यांना ते कधी विसरले नाही. हो, कौतुकाची थाप छत्रपतींनी मावळ्यांच्या पाठीवर दिली. ह्या माणसाच्या तोंडातनं तुम्ही कुठल्या कार्यकर्त्याचं नाव ऐकलं की याचा मला सपोर्ट आहे, हा मला सपोर्ट करतो, ह्याचं मला कुणालाच? कारण याला असं वाटायचं मग हे लोक मोठे होतील. अरे, आपल्याच लोकांना आपणच मोठं करायचं असतं. आपल्या लेकरांना आपणच मोठं करायचं असतं. भाषणापुरता बोलतो फक्त लेकरांना, गोरगरीब लेकरांना. अरे तू कोण आहे? तू कोण आहे? गरीब लेकरांना मी देतोय आरक्षण, मी देतो. कोण तू? या देशाला संविधान लागू झालेलं आहे, लोकशाही आहे या देशामध्ये. तुझी हुकुमशाही चालणार नाहीये, निजामशाही तर चालणार नाहीये. काय तुझी दादागिरी चालली आहे? अजिबात चालणार नाही. लोकतंत्र आहे या देशामध्ये, संविधान आहे आणि त्याप्रमाणेच वागावं लागेल आणि चालावं लागेल. तू वेगळं काहीतरी थोतांड मांडू नको. हे तुम्हाला एक सांगू का, ग्रामीण भागात जर बघितलं ना, अजूनही कायदे माहीत नाहीये, संविधान माहीत नाहीये लोकांना. गोरगरिबांना कशाला म्हणतायत? लोकांना अजूनही वाटतं नाही काहीतरी हे बोलतात म्हणजे होणार ते. असं नाहीये. संविधानाप्रमाणे चालणार आहे देश आपला. संविधानामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याला धरून चालावं लागेल आपल्याला. हा म्हटलं म्हणजे संविधानामध्ये नमूद करता येणार आहे का? नाही. त्याला काही प्रक्रिया असतात का? नाही. बरं, सगळे सोयरे यांनी जो मुद्दा मांडलाय, मला तुम्ही सांगा दादा, एखादी जर दलित समाजाची भगिनी मराठा समाजामध्ये आली, लग्न करून आली, तिला तिच्या लेकरांना एसटी मध्ये मिळेल का आरक्षण? मिळेल का तिला? मला सांगा. तिच्या लेकरांना, ती जरी त्या समाजाची आहे तरी ती आली कुठल्या याच्यामध्ये? मराठामध्ये. तिच्या लेकरांना नवऱ्याची जातच लागेल ना, का तिची जात लागणार आहे? हे काय मला सांगा बरं तुम्ही. सगळे सोयरे म्हणजे काय? मला तुम्ही सांगा. संविधान याला मान्यता देतं का? हो, मग संविधानाचा ऱ्हास कोण करतंय? संविधानाचा गळा कोण दाबायला लागलंय? हे नाही चालणार आहे, हे चालणार नाही. 24 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे आता नवीन दिशा ठरवणार आहेत आंदोलनाची. मराठा समाजाला खरंच न्याय मिळावा यासाठी ते प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता मला ट्रोल केलं जातं, हे तुमचं वैयक्तिक दुःख आहे. असाही तुमच्यावर आरोप होऊ शकतो की तुम्हाला कोणीतरी फूस दिली आणि तुम्ही जरांगे पाटलांवर आरोप करतायत. या आरोपाकडे कसे बघणार तुम्ही? नाही, माझ्या याच्या अगोदरही केलेले आहेत माझ्यावर आरोप. मला काही फरक पडत नाही. कारण काय असतं, कर नाही त्याला डर काय. मी जर विकल्याच गेलेली नाहीये तर मला भीती कसली? हो, बरं, त्या गोष्टींना पाटलांवर आरोप करताय की पाटलांना मॅनेज केलं गेलेलं आहे, असं हे गंभीर आरोप आहे. तुम्हाला भीती वाटत नाही का? नाही वाटत. खरं बोलण्याची काय भीती? माझ्या राजांनी सांगितलंय, माझ्या राजाची शिकवण आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचं संविधान सांगतंय. कलम 19ने मला अधिकार दिलाय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय माझं मत मांडण्याचं, आणि मी ते मांडते. जे मला वाटतं ते मी बोलते. ते काय गुन्हा नाहीये. आपलं मत मांडणं म्हणजे हा गुन्हा नाहीये. बट तुम्हाला जर A to Z स्टोरी सांगायची झाली, आंतरवाली सराटीपासून ते मुंबईपर्यंत, वाशीपर्यंत जे आंदोलन झालं, काय काय बघितलं तुम्ही या आंदोलनाच्या दरम्यान? काय तुम्हाला आलेला अनुभव, वेगळे अनुभव? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच आलेले अनुभव असे की ज्या वेळेला अनुभव यायला सुरुवात म्हणजे नामदेवराव जाधवांवर. नामदेवराव जाधवांची तर भूमिका हीच होती ना हो, की OBC मधनं आरक्षण द्या. त्यांची काही चुकीची भूमिका नव्हती. बरं, ते राजमाता जिजाऊंचे वंशज आहेत,
मला सांगा, नामदेवराव जाधवांवर ज्या वेळेला शाईफेक केली, हा माणूस एक ब्र शब्द बोलला का हो? अजिबात बोलला नाही. मंगेश साबळेंनी गाड्या फोडल्या, हा माणूस म्हणतो तो माझा नाहीये. मला ट्रोल करण्यात आलं, हा माणूस एकही शब्द बोलत नाही. पण ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतात सराटीमधल्या, ज्याने दगडफेक केलेली आहे, ज्याच्या घरामध्ये जिवंत काडतूस सापडलेत, त्यावेळेला मात्र माणसाची तिळपापड होती. नाही 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 नाही, अजिबात नाही. कसं काय आमच्या पोरांवर गुन्हे दाखल करता? मी बघेलच, मी तिथंच येऊन बघेल, सोडा त्यांना. तोच एक तुमचा कार्यकर्ता आहे फक्त, बाकी तुम्ही कुणावरच बोलले नाही. मग मॅनेज झालेला नाही तर काय? हा राष्ट्रवादीचा नाही तर काय? शरद पवारांच्या रिमोटवर चालत नाही तर काय? मग काय जर काही गोष्टी तिथंच मिळाल्या होत्या तर वाशीपर्यंत जायची गरज काय? लोणावळ्यामध्ये बंद दाराआड मीटिंग काय झाली म्हणून एका पत्रकार भावाने प्रश्न विचारला. हा माणूस किती जोरात ओरडला त्याला, काय यांची आग पाखड, तू कोण मला विचारणार? कुठे होता तेव्हा? मी घरी होते, पण बघत होते की मी घरी होते. मी सांगते काय, मी प्रामुख्याने त्याच्या सोबत कुठंच नाहीये. त्याचं कारण त्यावेळेला माझा भाऊ याच्यावर होता, मी त्याला सोडून जाऊ शकत नव्हते. लहान आहे तो, त्याच्यामुळे त्याला मला माझ्याजवळ येतो, मला बघणं भागच आहे त्याला मला. परंतु मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट करत होते ना, ह्यांच्या सोबतच होते ना. पण ज्या वेळेला काही याच्या गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या, मला सांगितलंय सहकार्यांनी, ताई शांत बसा, आता हे वातावरण वेगळंच आहे. कारण मी सुद्धा त्यांना हे प्रश्न विचारायचे ज्या वेळेला माझ्या डोक्यात यायचे की बाबा नामदेवरावांवर शाईफेक झाली, का बरं नाही बोलत आहे? नाही ताई जाऊ द्या, काय असेल ते, नाही ताई जाऊ द्या. पण ज्या वेळेला मला ट्रोल करण्यात येत होतं, मी रिक्वेस्ट केली त्यांना बोलायला, त्यावेळेला मला त्याच भावांनी सांगितलं ताई शांत बसा. बारसकर महाराज बोलले, तुम्ही बोलल्या, तुम्ही समोर येऊन आता मीडियाशी बोलतायत, मात्र असे किती तुमचे सहकारी की त्यांच्या मनात ही सल आहे, राग आहे? असं खूप आहे दादा. फक्त काय माहिती का, पब्लिक घाण गलिच्छ बोलती म्हणून लोक पुढे येत नाही. मला मॅसेंजरला मी हे झाल्यावर तुम्हाला दाखवेल किती मेसेज येते. कमेंट पण करायची भीती वाटते लोकांना तिथं, कारण हे लोक डायरेक्ट नाही का त्यांच्या आईमाईनी पार घाण 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 बोलणार त्यांना. आणि मी हे बघा, मी बोलते ना, मी पण घाण बोलते. मी काय दुधाची धुतलेली नाहीये, पण मी जशाच तशी आहे. तुम्ही जर कन्नडमध्ये बोलाल तर तुम्हाला कन्नडमध्येच उत्तर द्यावं लागेल ना, मराठीत देऊ का? कळणार आहे का तुम्हाला? मग तुम्ही मला शिव्या देता तर मी काय तुमची आरती करू का? मी शिव्याच देणार. तुम्ही ज्या भाषेत बोलणार ना त्याच भाषेत माझं उत्तर असणार आहे. मी अशीच आहे जशाच तशी. तुम्ही म्हणता मला ट्रोल केलं जातंय, ट्रोल करायला लावलं जातंय. जरांगे पाटील तर सांगत नाहीत ना कुणाला तुम्हाला ट्रोल करायला? तो सांगतोय. तो जर सांगत नाही तर तो हे का बोलत नाही मग की बाबा करू नका महिलांना ट्रोल? माझं नाव घेऊ नको, महिलांना ट्रोल करू नका म्हणून तू काढ ना, अध्यादेश काढ तुझं लय अंमलबजावणी असते ना, अंमलबजावणी करा तुझी. ह्याची अंमलबजावणी कर तू. कोणची तुला अंमलबजावणी करायची तुझी ना? तू या गोष्टीची अंमलबजावणी कर. महिलांचा त्रास होतोय, त्यांना घाण बोलण्यात येतंय. तू हा आदेश काढ, कुठल्याच महिलेला एकही शब्द घाण बोलल्याने गेलं पाहिजेत. तू काय अजूनही बोलत नाहीये? कारण याला माहितीये की मला उघडं करणाऱ्या याच आहेत एक दोन जणी, यांची तोंड गप्प केली का मला कोण बाकीच्यांना तो काय मानत नाहीये. बरं, एक असा शेवटचे काही दोन प्रश्न आहेत. तुम्ही सहकारी म्हणून काम केलं, आता तुम्ही आंदोलनात होते, तुम्ही लढा उभारला, तुम्ही लढले, पण तुमच्या मनात आता तुम्ही समाधानी आहात काय 10% आरक्षण दिलं त्याच्यावर? बिलकुल हक्काच आहे ना, बिलकुल समाधानी टिकणार आहे. त्याचं कारण मागच्या हे पण आहे की बाबा मागच्या वेळेस दिलं होतं ते काही त्रुटी होत्या, त्या बरोबर केल्या त्यांनी. आणि हे 100% आरक्षण टिकणारं आहे. विश्वास नाही, 100% बिलकुल टिकणार आहे आरक्षण. परंतु आरक्षण मिळालं तरी पण आंदोलन तुम्ही करताय, धिंगाणा घालताय. इकडं बरं कुणबीमध्ये पण तुम्हाला मिळतंय ओबीसी म्हणून, दाखलेही तुम्हाला मिळत आहेत, तरी तुम्ही करताय. मग तुमचं काय समजायचं सांगा ना? तुमचा 8 तास आरक्षणासाठी होता, भेटलाय की कशासाठी? म्हणजे हमकरोसी कायदाच झाला की नाही, मी म्हणून तसंच, मी बोलल ना तसंच, असं नसतं होतं. मनोज जरांगे पाटील जालन्याचे, तुम्ही कुठचे आहेत नेमके? संगीता वानखेडेंचा परिचय, अनेक म्हणतात की ही बाई कोण आहे, आता समोर येऊन बोलतायत. तुमचा परिचय आहे थोडक्यात? मी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतली बुलढाणा जिल्ह्याची आहे. मी ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचा ज्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला ना त्याच जिल्ह्यातली मी आहे, बुलढाणा जिल्ह्याची. शेवटचा मेसेज तुमचा मनोज जरांगेंना काय असणार आहे? शेवटचा मेसेज हाच असणार आहे की बाबा रे, मुलांचा ऱ्हास करू नको. मुलांवर तू ऑलरेडी बऱ्याच मुलांना अडकवलेलं आहे. पार कोपर्डीच्या ताईच्या त्या घटनेपासून त्या मुलांच्याही बाईट तुम्ही बघा. त्यांनाही यांनी सडवलंय कितीतरी वर्षानुवर्ष आतमध्ये, काही मदत केली नाही. आता पण तो माणूस तेच करतोय. त्यामुळे तरुणांना फसवू नको, फसणार नाहीत याची मला शाश्वती आहे. कारण आताची जर तुम्ही गर्दी पाहिली अंतरावली ती, तर तुमच्या लक्षात येईल त्या बाबी. कारण जरी मराठा भोळा बाबडा असला तरी त्याच्या ज्या वेळेला लक्षात येतं ना भाऊ, तो लय डेंजर आहे, तो पळूपळू मारत असतो. आणि याची एक दिवस अवस्था हीच होणार आहे. ज्या वेळेला काही क्लिप बाहेर येतील ना, आहेत बरेच किती क्लिप, आता त्याला भीती आहे बघा. कालची बाईट बघा तुम्ही, बारसकरानंतर यांनी दिलेली, काय बोलला, 10-15 जण आणखी आहे.
मनोज, अरे डर होना चाहिए, ये डर है, उसको पता है अभी वाट लगने वाली है मेरी. आम्हाला तर माहित नाही कोण 10-12 जण, कोण त्याच्या तोंडाने बोललाय, अजून 10-15 जण आहेत. म्हणजे फुटलेले आहेत. ह्याचे विचार लोकांना आवडले नाही त्या, आणि ती लोक फुटलेत आणि ते आता एक एक बाहेर येणार आहेत. तो स्वतःच्या तुम्ही तोंडाने उल्लेख केला असा पुराव्याचा, क्लिपचा. काय अशा क्लिप आहेत त्याने? आहेत ना, येतील पुढे, येतील आहो. कारण मी प्रामुख्याने तिथं जर असते ना, मी तर त्याला लय नागडा केला असता. मग मी नव्हते तिथं, नशीब त्याचं मी नव्हते. मी लय बेकार बाई आहे. मी कोण आहे ना, ते चाकरला जाऊन विचारा, कळेल तुम्हाला मी कोण आहे. लय जणांच्या वाट लावल्या मी चुकीचं काम करणाऱ्यांच्या. त्यामुळे ना मी तिथं नव्हते, त्याचं ते भाग्य म्हणायचं. हे लोक होते आता ज्यांच्याकडे आहे ते येणारच आहेत उद्या. त्यांनी सांगितलंय येणार ताई, सगळं बाहेर येणार आहे आणि येणार. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलला. तर ह्या होत्या संगीता वानखेडे, ज्यांनी की मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा आले की मला ज्या प्रकारे ट्रोल केलं जातं, ज्या प्रकारे धमक्या दिल्या जातात, त्यावर त्या परखडपणे या ठिकाणी आपल्या लाईव्हमध्ये बोलल्या. शिवाय माझ्यासोबतच अजून 10 ते 15 जण लोक आहेत ते की मनोज जरांगे पाटलांची गौप्यस्फोट करतील, त्यांच्या सोबत जे काही घडलं त्या गोष्टी सांगतील. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही नाव दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा त्यांना मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठीच हे पुढची काही दिशा ठरवतात आंदोलनाची, असा गंभीर आरोप त्यांच्यावर केलेला आहे.